नक्कीच काल संध्याकाळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा प्रचाराचा नारळ आम्ही पंप हाऊस या ठिकाणी वाढवला। सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि आज साहीच्या विधानसभा ज्या आहेत त्याच्यापैकी आज अंधेरी पश्चिम विधानसभेचं मध्यवर्ती कार्यालय जे आहे त्याचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि या ऑफिसमधून अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम हे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार आमच्या बैठका होतील आणि उर्वरित काळामध्ये प्रचार कशा पद्धतीने करायचा आहे, कशा पद्धतीने आपल्याला मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे याचा सर्व आम्ही या ठिकाणी बैठकीत आढावा घेणार आहोत। अजूनही झालं नाही। आता काल परवापासून आता अजून एक काहीतरी वेगळं नाव चालू झालेलं असं ऐकलं, तुम्हाला पण माहितीच असेल। परंतु नक्कीच आम्ही प्रचारामध्ये नक्कीच आघाडी घेतलेली आहे। आमची महाविकास आघाडी आणि आमची प्रचारात पण आघाडी आहे आणि आमचे 2 टप्पे झालेले आहेत आणि आता तिसरा जो महत्त्वाचा टप्पा जो आहे अधिसूचना झाल्यानंतरचा तो सुद्धा आता आम्ही चालू करतो आहे। 2 मे रोजी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या आशीर्वादाने मी फॉर्मसुद्धा भरणार आहे आणि त्यावेळेला मला आशीर्वाद देण्यासाठी सर्व या ठिकाणची महाविकास आघाडीचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील। वंचितने तुमच्या समोर ॲडव्होकेट संजय कारकोरे यांची उमेदवारी जाहीर केली होती, मात्र अचानक त्यांची उमेदवारी रद्द करून आता की मुस्लिम चेहरा समोर दिला, कसं आहे की आता शेवटी तो त्यांचा पक्ष आहे, तो पक्षाने त्यांचा काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा विचार आहे। जे कोणी समोर उमेदवार होतील त्यांच्या समोर 2 हात करून लढण्याची आमची सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची तयारी आहे। महायुतीकडून रवींद्र वायकर यांच्या नावाची देखील चर्चा आहे। रवींद्र वायकर हे एकीकडे तुमचे सहकारी होते, मात्र आता ते तुमच्या समोर उभे राहतील। नक्कीच उत्तर पश्चिम जिल्हा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये नक्कीच महाविकास आघाडीचा बोलबाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच ते मताच्या माध्यमातून दाखवून देऊ। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना सदाभाऊ खोत यांनी म्हटलेले आहे की ईडीची कारवाईची गती वाढवा। तुम्हाला त्यापूर्वी 2 वेळा ईडीकडून नोटीस देखील आली होती, आता सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य याकडे कसं पाहिजे? बघा, ईडी हा विषय आणि CBI विषय ज्यावेळेला आपण लोकांमध्ये काढतो तो लोक त्याच्याकडे हास्यास्पद बघतात। आता हे सरकारने ठरवायचं आहे की हास्यास्पद जे ठरवलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून आपली स्वतःची हे उतरून घ्यायची आहे की काय करायचं आहे। शेवटी कसं आहे की एखादी गोष्ट जर का त्याच्यामधलं जर का सोर्स हे काढायचा असेल तर क्रिमिनल अँगलने तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्वायरी केली पाहिजे। ते न करता PMLA ॲक्टच्या अंडर का करतात कारवाई, कारण त्याच्यामध्ये त्यांचे 6 महिने 8 महिने 9 महिने जेलमध्ये जातात, बाकी काहीच नाही याच्यामध्ये। आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वैचारिक वारसदार आहोत असं म्हणणारे शिंदेचे नेते जेव्हा शाहू महाराज हे वारस नाहीत असं सांगतात तेव्हा ही दुःखी भूमिका नाही वाटत? नक्कीच 100% आता तुम्ही तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर दिलं आहे। दुसरे पाहिलं तर उद्या मोदी म्हणजे मोदी शाह सत्तेत आल्यावर कामं होतील असं सांगताना उदाहरण म्हणून ते म्हणाले की जर उद्या टाटांनी नाही ऐकल्यास मोदी शहांनी एक फोन केल्यावर ते लगेच सरळ होतील असं विधान करून अजित पवारांनी वाद निर्माण केला। आता मला असं वाटतं की मोदीजींनीच 70,000 करोडचा घोटाळा त्यांचा काढला होता आणि नंतर 20 दिवसाच्या त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून बाजूला बसवलं। आता ह्याच्यामध्ये सर्व काही आलेलं आहे की ते बोलतात एक आणि करतात एक, त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्या पाठीमागे काहीतरी वेगळा उद्देश असावा त्यांचा। प्रमुख विरोधी पक्ष जो आहे महायुतीला उमेदवार दिलेला वाटतं लढाई सोपी नाही, कळलं नाही। प्रमुख विरोधी पक्ष जो आहे महायुती त्याचे अजून उमेदवार दिलेला नाही तर लढाई सोपी वाटते? नाही, लढाईच असते, लढाई कधीच सोपी नसते, पण नक्कीच या ठिकाणी आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीची लढत देऊ आणि या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचा विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा या ठिकाणी होणार आहे। शेवटचा प्रश्न असा आहे की संजय राऊत असं म्हणतात की शिवसेना शिंदे गट नाही, शिंदे फडणवीस गट आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट नाही, राष्ट्रवादी फडणवीस अजित पवार गट आहे असं संजय राऊत म्हणतात। नक्की तसंच आहे ते, कारण ओरिजिनल शिवसेना इथे आहे आणि ओरिजिनल राष्ट्रवादी शरद पवार साहेबांबरोबर आहे, त्यामुळे ते म्हणाले ते योग्यच म्हणाले।